नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे मिरज टू मुंबई ट्रेनने आणि आता सध्या मी खटावमध्ये आहे. इथे 7 वाजता बस येणार आहे आणि ती बस 8-8:30 वाजेपर्यंत मिरजमध्ये पोहोचेल. आणि आम्ही आता चौघं चाललो आहे मुंबईला, दीपाली, रुपाली आणि अश्मित. तर चला आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. ही ट्रेन जर्नी एकदम जबरदस्त होणार आहे. स्ट्रॉबेरी दे इकडं, दे स्ट्रॉबेरी दे. किशात स्ट्रॉबेरी. मित्रांनो, बस आलेली आहे. हे चावी गाडी असेल. तर आता बसमध्ये बसलोय आणि पर पर्सन 51 रुपीज तिकीट आहे बसचं. तर मित्रांनो, आता मिरजमध्ये येऊन पोचलो आहे बस स्टँडमध्ये आणि इथून आता रेल्वे स्टेशनकडे जायचं आहे मिरजच्या. तर मित्रांनो, मिरज रेल्वे स्टेशनच्या इथे येऊन मी पोचलेलो आहे. पाठी पाहू शकता, हे मिरजचं रेल्वे स्टेशन आहे आणि आपली ट्रेन 9:20 आहे. आता 8:45 वाजलेत. चला तर आतमध्ये जाऊया आणि ट्रेनची वाट बघूया. आणि हे पाहू शकता मिरजचं रेल्वे स्टेशन हे अशा प्रकारे आहे आणि ट्रेनच्या आसपास अशा प्रकारे दुकानं वगैरे आहेत. तरी पाहू शकता मित्रांनो, वंदे भारत एक्सप्रेस. तर ही वंदे भारत एक्सप्रेस मिरजमध्ये 9 वाजता येत्या आणि पुण्यामध्ये 1:30 वाजेपर्यंत पोचत्या. तर सुरुवात ह्याची कोल्हापूरपासून होत्या आणि लास्ट ह्याचं स्टॉप आहे पुण्यामध्ये. तर मित्रांनो, ट्रेन आलेली आहे आपली. चला तर जाऊया. आपला S5 डबा आहे. चल पुढे चल, एवढ्या जवळ थांबू नको. S5चे तिथे चल. थांब इथंच थांब. S5 आहे. S5 21 आणि 31, 23 आणि 31. तर आता मिरजमधून ट्रेन निघाली आहे आणि मी S5 डब्यामध्ये आहे. 23 आणि 31 हे 2 सीट भेटलेले आहेत. तर स्लीपरचं ट्रेन तिकीट प्राईस 290 रुपये पर पर्सन आहे. आणि तुम्ही पाहू शकता बाहेरचा नजारा एकदम जबरदस्त दिसत आहे. आणि जसं आम्ही पुढं जाऊ म्हणजे पुण्याच्या पुढे, तर एक नंबर जबरदस्त व्ह्यू पाहायला भेटणार आहे तुम्हाला. ट्रेनचा प्रवास आणि चाय पाहिजेच. मित्रांनो, मिरज सोडल्यानंतर आपल्याला खूप सुंदर निसर्ग दृश्य पाहायला मिळतात. शेती, लहान गाव, हिरवीगार झाडं, खरंच मन प्रसन्न होऊन जातं.
तर आता 11:30 वाजलेत, थोडं जेवून घेऊया. काय बघ जेवण्यासाठी काय काय दिलं मम्मीनं, ओपन कर. हे काढणार की थांब, अजून काढूपर्यंत दम देत नाही तुला, लगेच भुका लागले तुला. काय काय बघ, चपाती. ओके, तर डब्बा बिब्बा द्यायची की डायरेक्ट अशी पिशवीत बिशवीत. हे काय, मोडाची उसळ. हो हो, शेंगदाण्याची चटणी आहे. वा वा वा, मऊ झाले अरे बाळगे. छान दिसतंय. स्वतःच किती वाढून घेतलं जास्त. आई आहे घे की. जे पडलेलं वाट छपरी. आला 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 घे. तर आता सातारा स्टेशनमध्ये येऊन पोचलो आहे. या प्रवासात कोयना एक्सप्रेस सांगली, कराड, सातारा, पुणे अशा महत्त्वाच्या स्टेशनवर थांबते. प्रत्येक स्टेशनचा वेगळाच अनुभव आहे. तर आता जेजुरी स्टेशनच्या इथे येऊन पोचलेलो आहे. हे पाहू शकता जेजुरीचं रेल्वे स्टेशन. लोणावळा चिक्की दर गेल मग दर चिपिले यार ते दिपले. तर मित्रांनो आता पुण्यामध्ये येऊन पोचलो आहे आणि पुण्याचं स्टेशन पाहू शकता तुम्ही. बड़ा बड़ा बगर में बड़ा बड़ा बगर में ओय मग ये गीला वेले सुक्का वेले ये चटपटा माछा वेल.
बाहेर एक नंबर नजारा आहे आणि आपल्याला चाय भेटल्या. फीलिंग ऑसम. नजारा पाहू शकता काय जबरदस्त आहे. पाणी आहे बघ खाली, एकदम खाली दरी आहे. पाणी नाही वाटतं. मित्रांनो फायनली मुंबईमध्ये येऊन पोचलेलो आहे आणि आता ठाणे स्टेशनवरती आहे. इथून आम्हाला विक्रोलीला जायचं आहे. प्लॅटफॉर्म 4 वरती स्लो येणार आहे, स्लो लोकल. तर चला आता विक्रोलीला जाऊया. तिथून मेन कसरत आहे, वरती डोंगरावरती चढत जायचं आहे आपल्याला. प्लॅटफॉर्म क्रमांक तर आता विक्रोली स्टेशनच्या इथे येऊन मी पोचलेलो आहे आणि इथून आता आम्हाला सूर्यानगरला जायचं आहे. तर मित्रांनो फायनली सूर्यानगर आणि आपल्या घरी आलो आहे मी. तर हा व्लॉग इथे संपलेला आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.